आपल्याला कसं वाटतं बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर मी माझी आपली कुणाच्या वाटेला जाणार नाही, मी आपली व्यवस्थित सरळ वाटेने, असं नाही होत तिकडे. कुणीतरी तुमच्या वाटेला येतच, कुणीतरी तुमच्या वाटेला जातच, कुणीतरी ते म्हणतात ना हिंदीमध्ये पंगा घेणं, कुणीतरी पंगा घेतच तुमच्या बरोबर. आई ग अक्षय कुमार, अक्षय कुमार बरोबर खबर छप जाएगी कल के अखबार में, हे घायल हुआ एक लड़का एक लड़की के प्यार में, असं ते गाणं होतं. तर त्या काळात थोडंसं स्विमिंग सूट घातलं असतं तर मला वाटतं जास्तच ते खळबळजनक झालं असतं आणि मला वाटतं म्हणजे लोक असे झाले असते. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत एक सुपरस्टार, ज्यांनी 80 ते 90 दशक आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीतून गाजवलं आणि त्या ठरल्या महाराष्ट्राच्या वंडर गर्ल. आणि याच वंडर गर्ल बिग बॉस पर्यंत येऊन पोहोचल्या आणि त्याचा बिग बॉस पर्यंतचा सगळा प्रवास आपण पाहिला. अर्थातच माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या एव्हरग्रीन वर्षाताई उसगावकर. वर्षाताई, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. कशा आहात? अगदी टवटवीत दिसताय. तू म्हटल्याप्रमाणे तू मला एव्हरग्रीन म्हणाली, त्यामुळे मी हिरव्या रंगाची साडी नेसून आले. मला छान वाटतंय. आणि कशी वाटते म्हणजे तू सांगायला? मी आत्ताच म्हणाले अगदी टवटवीत दिसतंय तुम्ही, खूप सुंदर. खरं तर माझा पहिला प्रश्न बिग बॉसवरच असेल. ऑफकोर्स ताई, बिग बॉसच्या घरात राहिलात जवळजवळ खूप दिवस तुम्ही बिग बॉस मध्ये 2 महिने आणि 2 दिवस. खूप महिने तुम्ही बिग बॉस मध्ये होता. एक सुपरस्टार जेव्हा बिग बॉसच्या घरात जाते तिचा संपूर्ण प्रवास आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतो, कारण संपूर्ण प्रेक्षक तुमच्यावर आजही तितकाच प्रेम करतो. आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर पाहिलंच असेल की प्रेक्षक तुमच्यावर किती प्रेम करतो आणि तुम्ही घरात कशा वावरता, तुमचा कसा स्वभाव आहे, तुमची दुसरी बाजू आम्हा सगळ्यांना म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आणि तुमचा एकंदरीत बिग बॉसच्या घरातला प्रवास कसा होता? कसा म्हणजे आता 2-3 शब्द आहेत किंवा विशेषण. थरारक थरारक म्हणू का त्याला? पण थोडासा म्हणजे थोडासा धक्का देणारा असं नाही म्हणणार मी, अनपेक्षित पण नाही म्हणणार, कारण ज्या गोष्टींच्या अपेक्षा होती त्या साऱ्या घडतातच बिग बॉसच्या घरामध्ये गोष्टी. पण मागे वळून बघताना समाधानकारक असं मी म्हणेन. ताई, बिग बॉस मध्ये जाण्याचा निर्णय तुम्ही जो घेतला, खरं तर ती खूप मोठी रिस्क आहे. तुम्ही एक सुपरस्टार आहात आणि अशा वेळी बिग बॉसचं घर म्हटल्यावर प्रत्येकाला एक प्रश्न असतो की काय बिग बॉसच्या घरात जाऊन म्हणजे आणि तुम्ही एक मोठं नाव आहात आणि तुम्ही बिग बॉस मध्ये जाता, ही रिस्क तुम्ही घेतली. हो, ती रिस्कच म्हणायला पाहिजे, कारण तो एक धाडसी निर्णय होता माझ्या बाबतीत तरी. ज्यांचा स्वभाव थोडासा असा एक्स्ट्रोवर्ट आहे, जे स्वतःला एकदम असंच व्यक्त करत असतात, स्पष्ट बोलत असतात, परखडपणे बोलत असतात, त्यांच्यासाठी हे काहीच नाही खरं म्हणजे. पण जे आपल्यासारखे आता तू कशी आहेस मला माहिती नाही, पण मी बोलत असताना आपण सांभाळूनच बोलत असतो चार चौघात. तेव्हा आपण फार भांडायला जात नाही, कुणाच्या भानगडीत आपण पडत नाही. ज्यांना भानगडीत पडायची सवय असते ते बहुतेक बिग बॉस मध्ये अशी व्यक्तिमत्व भेटतात आणि भेटतातच. त्यामुळे तो धाडसीच निर्णय होता. पण काय झालं, गेल्या 4-5 वर्षात मला 2दा हिंदी बिग बॉस कडून विचारणा झाली. अच्छा. आणि त्यांनी मला सांगितलं की तो प्रश्न एक असतो, बिग बॉस के बारे में आपका क्या ख्याल है, असं त्यांनी मला एक प्रश्न विचारला. म्हटलं मेरा ख्याल अच्छा नहीं है, मुझे ऐसा लगता है की ते विकतचं दुखणं आहे, असं मी त्यांना हिंदीत सांगितलं. म्हटलं ते आपण कोण घेणार अंगावर, मला नाही जायचंय. नाही वर्षाजी ऐसा नाही आहे असं वगैरे सांगायचा प्रयत्न केला, पण मी ते काही ऐकलं नाही आणि मी 2दा ती संधी नाकारली. पण तिसऱ्यांदा जेव्हा मराठी बिग बॉस ची संधी घेऊन माझ्याकडे बिग बॉसची टीम आली, मला वाटतं फेब्रुवारी का मार्च फर्स्ट वीक मध्ये ते माझ्याकडे आले, बहुतेक फेब्रुवारीमध्येच असं मला वाटतं. आणि खूप आधी म्हणजे बराच वेळ होता मला विचार करायला. तेव्हा सगळ्यात आधी असं होतं, मी गार्डन मध्ये फिरत होते आणि ते हे तुम्हाला नॉन फिक्शन साठी फोन आहे, तेव्हाच मला असं वाटलं की नॉन फिक्शन म्हटल्यानंतर बिग बॉस. अरे वा म्हटलं, ज्याच्यापासून मी वाचायचा प्रयत्न केला 2 वेळा, पण आता हा पहिल्यांदाच मराठी मधून मला फोन आला. म्हटलं मी तुम्हाला 2 दिवसानंतर सांगते. आणि घरी आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की असं असं आहे. ते म्हणे तू जाऊ नकोस, तू पहिल्या आठवड्यात परत येशील. असं त्यांचं म्हणजे नॅचरली, कारण ते मला काय म्हणाले, तू खूप संवेदनशील आहेस, तू कधी कधी स्पष्ट वक्ती पण आहेस, फार स्पष्ट बोलतेस, तर मला नाही वाटत तू जावंसं.
आणि तू दुखावली जाशील आणि तू येशील बाहेर. म्हटलं ठीक आहे. मग मी विचार केला त्याच्यावर. मी म्हटलं माझ्या हितचिंतकाची, माझ्या फॅन्सची माझ्याकडून खूप अपेक्षा होती की मी बिग बॉसमध्ये जावं. जिथे जिथे मी कार्यक्रमाला जात होते, मुंबईच्या बाहेर विशेषतः, तिथे सगळेजण मला म्हणाले, "तुम्ही तिथे का नाही जात मॅडम?" म्हटलं नाही गेले, कारण मला असं असं वाटतं, असं 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 मला माझा समज आहे की धाडसी निर्णय नाही. पण आम्हाला बिग बॉस खूप आवडतो, आम्ही त्याचे खूप मोठे फॅन आहोत, तर तुम्ही आम्हाला तिथे गेलेले आहात. मी सगळ्याचा त्याचा विचार केला आणि मी म्हटलं मी जाणार. आणि मी एका क्षणी असं ठरवलं 2 दिवसानंतर मी जाणार म्हणजे जाणार. आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, त्यांना कळवा मी हो म्हणाले म्हणून. मग त्यांचा फोन आला मला आणि मी म्हटलं मी येते. असा तो निर्णय झाला. कारण सोशल मीडियावर देखील खूप पोस्ट व्हायरल होत होत्या. ज्यावेळेस तुम्ही सुख म्हणजे मधून एक्झिट घेतली, त्यानंतर खूप सोशल मीडियावर चर्चा होत्या की तुम्ही सुख म्हणजे त्यासाठी सोडल्या, तुम्ही बिग बॉसमध्ये जाणार. बिग बॉसमध्ये जाणार म्हणूनच तुम्ही सुखमधून एक्झिट घेतली. तर ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच. मात्र बिग बॉसमध्ये तुमचा जो वावर होता तो अगदीच संवेदनशील होता. तुम्ही अगदी शांतपणे, तुमचा राग देखील आम्हाला पाहायला नाही मिळाला बिग बॉसच्या घरात. पण खूप छान खेळत आहे बिग बॉसच्या घरात तुम्ही. आपण आता पुढे जाऊया. मला आता तुम्हाला बॅकफूटला घेऊन जायचं आहे ताई. तुमचं राजकीय पार्श्वभूमी असलेलं घराणं आहे. तुमचे वडील गोव्याचे मिनिस्टर होते आणि अशा वेळेस राजकीय पार्श्वभूमी असताना तुम्हाला सिनेसृष्टीकडे जायचं असं ती ओढ का लागली आणि घरच्यांची याला परमिशन होती का? म्हणजे तुमचे वडील स्ट्रिक्ट होते असं? हो, मला वाटतं ह्याच्यावर मी खूप बोलली आहे खरं. माझ्या वडिलांची अशी काही म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणार वगैरे. पण बऱ्याच लोकांचा असा कयास होता की मी कदाचित राजकारणातच जाईन पुढे जाऊन, किंवा त्या काळात असं होतं की 30-32 वर्षांपूर्वी की डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं म्हणजे एक असं रिस्पेक्टेबल असं प्रोफेशन. पण मला ना सायन्समध्ये इंटरेस्ट होता, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे माझ्यासाठी म्हणजे ते मला त्याच्यात गती नव्हती त्या सब्जेक्ट्समध्ये. त्यामुळे मला नेहमी माझा कल नेहमी कल्चरल ऍक्टिव्हिटीजकडे असायचा किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये, स्पोर्ट्समध्ये सुद्धा मला इंटरेस्ट नव्हता अजिबात. तर त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की समज आल्यापासून की मला व्यक्त व्हायचं स्टेजवर, मला स्क्रीनवर व्यक्त व्हायचंय आणि तिथेच माझं स्वप्न आहे, तेच माझं स्वप्न आहे असं मला वाटायचं. आणि त्यामुळे मी माझ्या वडिलांना माझ्या आईच्या तर्फे सांगितलं, कारण त्यावेळेला वडिलांचं आणि मुलीचं नातं फार म्हणजे त्या असं शिस्तप्रिय वगैरे माझे वडील होते. त्यामुळे फार असं संभाषण आमच्यात व्हायचं नाही. अच्छा. डायरेक्ट संभाषण की पापा मला हे अमुक अमुक तमुक तमुक असं मला वाटतं, असं मला वाटतं, आपलं ओपिनियन द्यायचं असं कधीच नव्हतं. त्यामुळे मी चाचपडत होते, चाचरत होते काहीही सांगायचं तर. माझ्या आईशी माझं बऱ्यापैकी मैत्रीचं नातं होतं. त्यामुळे तिला मी स्पष्ट सांगितलं की मला असंच, आणि तिने वडिलांना सांगितलं आणि त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता मला परवानगी दिली. बरोबर. सिनेसृष्टी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एंट्री केली त्यावेळेस तुम्हाला पुढे घेऊन जाणारं कोण होतं? अभिनय क्षेत्राकडे घेऊन जाणारं तुम्हाला कोण होतं? तुमचं पहिली जे पदार्पण होतं ते नाटकातून होतं. हो. तर तसं कोणीच नव्हतं माझ्या खरं म्हणजे गोव्यात तसं वातावरणच नव्हतं पोषक, म्हणजे सिनेमासाठी किंवा नाटकासाठी होतं, पण असं म्हणजे प्रोफेशनल नाटक करणे. अमॅच्युअर मध्ये मी होतेच. गोवा कला शुक्लेंदू संस्था आहे ती अजून कार्यरत, आणि ती हौशी कला संस्था होती आणि त्याच्यातून मी अनेक नाटकं केली. मला वाटतं कार्टी प्रेमात पडली हे पहिलं नाटक होतं. हे माझं प्रोफेशनल पहिलं नाटक होतं. त्यामुळे स्वर्गीय दामू केंकरे यांचं मी नाव घेईन. ते माझ्या वडिलांचे चांगले स्नेही मित्र आणि त्यामुळे मी त्यांना वडिलांच्याच ठिकाणी मानत होते. तर त्यांनी मला अक्षरशः बोट धरून आणलं या सृष्टीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्यांनीच मला त्यांच्या घरी राहायला जागा सुद्धा दिली. माझ्या वडिलांनी त्यांना विनंती केली की काही दिवस तिला तुझ्या घरी राहू दे. ते दामूज म्हणायचे, दामबाब म्हणायचे. आम्ही दामबाब, जसं तुम्ही राव म्हणता महाराष्ट्रात तसं आम्ही बाब म्हणतो. तर त्यांना इथे तुमच्या घरी राहू दे. त्यामुळे ललिता ताई आणि दामू काकानी मला खूप हे दिलं, काय म्हणतो आपण त्याला, एक एन्करेजमेंट दिली, एक आसरा दिला असं म्हणायला तरी हरकत नाही. कारण मुंबईत राहायचं म्हणजे इतकं सोपं नसतं एका मुलीसाठी दुसऱ्या राज्यातून आलेल्या. बरोबर. त्यामुळे मला सुरुवातीचे काही जे दिवस होते ते अतिशय चांगले गेले आणि कुठल्याही अडथळ्यांशिवाय गेले, कारण त्यांच्याकडे मी होते
आणि माझं हळूहळू म्हणजे कार्टी प्रेमात पडली आल्यानंतर ब्रह्मचारी नाटक आलं आणि ब्रह्मचारी नंतर गंमत जम्मत, त्यामुळे माझा प्रवास असा छान झाला. बरं, ब्रह्मचारीमध्ये प्रशांत दामले सर तुमच्या सोबत होते आणि त्यावेळेस काही असे जे कलाकार असतील, असं अभिनेत्री असतील, त्यांनी शॉर्ट्स घालणं म्हणजे कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं, त्यावेळेस हो. तुम्ही देखील शॉर्ट्स घातली होती, त्यावेळेस खूप अशी कॉन्ट्रोवर्सी आली होती. त्याला तुम्ही कसं सामोरे गेलं होतं? हो, त्यावेळेला मला काहीच वाटलं नाही शॉर्ट्स वगैरे, कारण गोव्यात तसं वातावरण हो. होतं. आता बीचवर जाताना किंवा मी शेवटची 3 वर्ष कॉन्व्हेंटमध्ये शिकले, त्यामुळे मुलींबरोबरच, त्यामुळे असं काही मला तरी वावगं वाटलं नाही. पण मराठी प्रेक्षकांना ते लोकांना. असं वाटलं की तो एक धाडसी निर्णय होता वगैरे. हम्म. आज मागे वळून बघताना असं वाटतं की ते काहीच नव्हतं. म्हणजे आज तो एक ट्रेलर सुद्धा नव्हता. म्हणजे आजच्या काळात ज्या Yes. प्रकारे मुली मुले. असं सर्रास रस्त्यावर वगैरे आज ते वातावरण दिसतं, म्हणजे एक फॉरवर्ड असं वातावरण दिसतं, थोडंसं पाश्चिमात्य वळणाचं. त्यामुळे आता बऱ्यापैकी लोकांची नजर पण मेली आहे, म्हणजे असं आपण म्हणतो ते सराईत झाले. असं काही दिसलं तर असं नाही होत, अरे ही मुलगी काही शॉर्ट्स घालून चालते, असं नाहीये आता. पण त्यावेळेला हो, आणि त्याच्यात मला एक नृत्य होतं, तेही धबधब्याखालचं, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का, आणि त्यात औदुंबर आणि किशोरी असे, म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव किशोरी होतं आणि ती अल्लड, एक अवखळ अशा प्रकारची तरुणी. त्यामुळे थोडंसं लोकांना असं वाटलं, पण मला अजिबात, आणि खरं म्हणजे मला स्विमिंग सूट घालायचा होता आणि स्विमिंग सूटचा निवडलेला हा पर्याय होता. अच्छा, म्हणजे तुम्ही स्विमिंग सूटला नकार दिला होता? हो, कारण स्विमिंग सूट जरा अतिच झाला असता आणि त्या काळात शॉर्ट्स जर एवढं लोकांना वाटत होतं, त्यामुळे स्विमिंग सूट म्हणजे तसं पाहायला गेलं तर असं काही स्विमिंग सूट मला सूट झाला असता, कारण मी स्लिम होते आणि तेव्हाही स्लिम होते, आजही आहे, त्यामुळे तो सूट झाला असता मला. म्हणजे मराठी प्रेक्षकांना त्यावेळेसच्या वर्षात खूपच धक्का बसला असता. त्या साच्यामध्ये पाहायचं नव्हतं. हो, आणि इनफॅक्ट तुला खोटं वाटेल, अनेक चित्रपट मी त्याच्यासाठी नाकारले आहेत, स्विमिंग सूटसाठी. म्हणजे एक कन्नडा सिनेमा मला आला होता, एक हिंदी सिनेमा जो मी गोविंदा बरोबर केला, बेटा होतो असा, त्याच्यामध्ये मला स्विमिंग सूटच होता. थोडंसं विषयांतर करते मी, पण तो मी नकार दिला. आधी हो म्हणाले मी त्यांना, पण नंतर मला एकदम असा घाम फुटला आणि मी म्हटलं बापरे नको, आणि मी त्यांना फोन केला आणि सांगितलं मला तुम्ही पिक्चर मधून काढलं तरी चालेल, पण मी तो घालणार नाही. मग त्यांनी पर्यायी त्याच्यात अशी शकुंतला टाईपची साडी वगैरे नेसून मी तो असं गुडघ्यापर्यंत साडी वगैरे नेसून पांढऱ्या रंगाची असं ते दृश्य केलं. तर त्या काळात थोडंसं स्विमिंग सूट घातलं असतं तर मला वाटतं जास्तच ते खळबळजनक झालं असतं आणि मला वाटतं म्हणजे लोक असे झाले असते. पण हा शॉर्ट्स हा एक पर्याय होता. बरं, तुम्ही हे जे नाटक केलं, सिनेमा केला, तेव्हा वडिलांनी हे सगळं पाहिलं, पहिल्यांदा एखादा तुमचा फिल्म पाहिली असेल, नाटक पाहिली असेल, तेव्हा त्यांची रिएक्शन काय होती? खरं म्हणजे माझ्या वडिलांनी माझं नाटक बघितलंच नाही. ते पॉलिटिक्स मध्ये होते आणि ते खूप बिझी असायचे त्या काळात, आणि त्यांना कधी असं, त्यांनी मला आठवत नाही त्यांनी असं बसून माझा एखादा चित्रपट बघितला किंवा एखादं नाटक बघितलं असं मला आठवतच नाही. त्यांना ते बघायचे, पण त्यांनी कुठले माझे चित्रपट बघितले हेच मला माहिती नाही. त्यांनी कदाचित 1-2-3 चित्रपट बघितले असतील. त्यांना फक्त असं न्यूज, नंतर हे करंट अफेअर्स याच्यामध्येच ते जास्त रमायचे. त्यामुळे आपली मुलगी कशी दिसते स्क्रीनवर किंवा नाटकात हे त्यांनी कदाचितच पाहिलं, म्हणजे मला आठवतच नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं मला काही रिॲक्शनची अशी अपेक्षा नव्हती. पण तुला आश्चर्य वाटेल की माझे वडील एकदा, माझ्या आईने त्यांना सांगितलं की वर्षांनी कन्नडा चित्रपट नाकारला कारण त्याच्यात स्विमिंग सूट होता. तर ते म्हणाले, जर तू चित्रपटात काम करायचा निर्णय घेतलायस, मग तू का माघार घेतेस किंवा बॅकफूटवर का जातेस? अच्छा, तू ते करायला काहीच हरकत नव्हतीस, असं ते मला म्हणाले. त्यामुळे मला इतकं आश्चर्य वाटलं की ज्या माझ्या वडिलांना मी इतकी म्हणजे थोडीशी संकुचित म्हणजे विचारांची समजत होते, ते माझे वडील मला हा सल्ला देतात. तर ते फार प्रगल्भ होते आणि काळाच्या फार पुढे होते, असं आज मला वाटतं. म्हणजे तो जो तुमचा जो डोक्यात जे होतं की वडील इतके स्ट्रिक्ट आहेत, पण ते तसं नव्हतं. तर तुम्ही तिघी बहिणी आहात आणि तिघींच्याही नावामध्ये श हा अक्षर कॉमन आहे. पण सगळ्यात तुमच्यामध्ये अभ्यासू कोण होतं, जे आई वडिलांच्या जास्त
हॅपी करायचं आणि कोण जास्त मस्तीखोर होतो माझी ते दुसरी त्रास बहीण द्यायचा. माझी दुसरी बहीण तोषा जी आज हम्म. डॉक्टर आहे, ती खूप हुशार होती. तिचा नेहमी पहिला नंबर यायचा. हम्म. तिचं नाव तोषा का ठेवलं तर माझ्या मावशी आहेत, माला म्हणून मालन त्यांचं नाव. आता कामत आहेत त्या. तर त्या एक कादंबरी वाचत होत्या जेव्हा माझी आई गरोदर होती, तेव्हा ती नेहमी म्हणायची त्या नायिकेचं नाव तोषा होतं त्याच्यात, त्यामुळे तुझ्या मुलीचं नाव तू तोषाच ठेवायचं. तर माझी आई तिला म्हणाली मला मुलगीच होईल कशावरनं, नाही मुलगी होणारच आणि तिचं नाव तू तोषा ठेवायचं. त्यामुळे तिचं नाव आज सुद्धा आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं की तोषा हे नाव जनरली तेवढं कॉमन नाहीये. तर तोषा जी आहे ती फार अभ्यासू होती आणि तिला स्पोर्ट्समध्ये सुद्धा फार इंटरेस्ट होता. त्यामुळे ती थोडंसं टॉम बॉईश, माझ्यापेक्षा उंच आहे ती आणि गोरीपान. त्यामुळे मला आश्चर्य वाटायचं आणि माझ्या वडिलांची खूप म्हणजे माझ्या वडिलांचं असं होतं की पहिला नंबर जो येतो तो सगळ्यात चांगला विद्यार्थी. आणि ती माझी मुलगी म्हणजे अत्यंत हुशार आहे. त्यामुळे सगळे आमच्याकडे कोणी ओळखी पाळखीचे आले किंवा नातेवाईक आले, ह्या माझ्या मुलीचा पहिला नंबर येतो, ती खूप हुशार आहे गणितात, सायन्समध्ये, त्यामुळे तिला फुल मार्क्स असायचे. त्यामुळे ती सगळ्यात हुशार. म्हणजे अगदी काय म्हणतो आपण त्याला, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर पूर्वीच्या म्हणजे गती असणारी अभ्यासात. तिसरी जी माझी बहीण आहे मनीषा, ती थोडीशी माझ्यासारखी, पण तरी सुद्धा माझ्यापेक्षा खूपच सरस. म्हणजे तिला गणित वगैरे आवडायचं आणि ती कधीच फेल झाली नाही गणितामध्ये आणि तिने कमी मार्क्स घेतले नाही. त्यामुळे पण तोषापेक्षा थोडीशी कमी हुशार, पण तरी सुद्धा त्या दोघी हुशार. त्यामुळे माझ्या वडिलांच्या अगदी आवडत्या विद्यार्थिनी म्हणजे मुली असं नाही म्हणता येणार, माझ्याबद्दल सुद्धा त्यांना खूप प्रेम होतं. नंतर त्यांना लक्षात आलं की मला गती होती ती ह्या सब्जेक्ट्स मध्ये होती. त्यामुळे असा तो क्रम लागतो. बरं, त्यांना कधी आवड निर्माण नाही झाली सिनेसृष्टीत तुम्हाला पाहून? तुम्ही सिनेसृष्टीत छान नाव मिळवताय, तर त्या दोघींना असं नाही वाटलं की आपण सुद्धा कधी सिनेसृष्टीत यावं? माझ्या दुसऱ्या बहिणीला तसं नाही वाटलं, कारण तिची थोडीशी वृत्ती अशी टॉम बॉईश होती. त्यामुळे पण मॉडेलिंगच्या तिला बऱ्याच ऑफर्स आल्या होत्या, कारण ती उंच होती आणि त्या काळात कसं होतं, मॉडेल ही उंचच असली पाहिजे आणि ती स्लिम ट्रिम गोरीपान मॉडेल सारखीच होती. त्यामुळे तिला आल्या होत्या ऑफर्स, पण त्या तिने घेतल्या नाहीत. त्यामुळे तिचं एवढं गांभीर्याने तिने कधी पाहिलंच नाही. तिचा सगळा कल होता तो ह्याच्याकडे, अभ्यासाकडे होता. त्यामुळे ती गोल्ड मेडलिस्ट आहे. ती ही आहे काय म्हणतात पॅथॉलॉजिस्ट आहे आणि KEM मध्ये तिने पुढचं आपलं शिक्षण पूर्ण केलं. आधी ती गोव्याला मेरिटमध्येच गोवा मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे ह्या करिअरकडे तिने तसं गांभीर्याने कधी पाहिलं नाही. पण माझी जी तिसरी बहीण आहे मनीषा, तिला ऑफर्स अनेक आल्या आणि तिने काही काळ काही सिरियल्स मधून काम केलं. जसं एकता कपूरच्या काही शॉर्ट एपिसोडिक सिरियल्स मी केल्या, मानो या ना मानो वगैरे असं त्या काळात होतं, त्या केल्या तिने. आणि त्यानंतर तिला एका मराठी सिनेमाची सुद्धा ऑफर आली. अमिताभ बच्चनचे जे मोठे मेकअप मॅन आहेत, म्हणजे त्यांचं खूप नाव आहे, सावंत त्यांचं नाव, तर त्यांनी एकदा मला फोन केला. अक्का नावाचा चित्रपट ते प्रोड्यूस करत होते, डिरेक्ट पण करत होते. त्याच्यासाठी त्यांनी विचारणा केली होती तिच्याबद्दल, पण तिला करायचं नव्हतं. नंतर तिला एका चांगल्या तमिळ फिल्मची सुद्धा ऑफर होती. प्रशांत नावाचे मोठे सुपरस्टार होते तेव्हा, पण तेव्हा ती प्रेमात पडली आणि मग तिचा माझ्या आईचं असं म्हणणं होतं की एक अभिनेत्री आहे घरात तेवढी पुरेशी आहे, त्यामुळे त्यांना म्हणजे संसार वगैरे करू दे. कारण त्यांनी मला विचारलं होतं, तर मी त्यांना म्हटलं होतं की दोन्ही बहिणींची लग्न केली तरी मला काही हरकत नाहीये, कारण मी काही एवढ्यात लग्न करणार नाहीये. त्यामुळे असं माझ्या आई वडिलांचं ठरलं की तिचं जर ठरलंच आहे लग्न तर तिला लग्न करू दे असं. त्यामुळे तीही या क्षेत्रात आली. वर्षाताई, ह्या संपूर्ण प्रवास तर आहेच, मात्र बिग बॉसच्या घरातला तुमचा जो प्रवास होता तो कमाल होता. कारण फर्स्ट डेला जेव्हा तुम्ही घरात, मला वाटतं पहिल्या तुम्हीच गेला असाल आणि सगळे तुमच्यासोबत जे नंतर जे कंटेस्टंट आले, त्यानंतर प्रत्येक वेळी तुमचा जो गिव्ह अँड टेक होता गेम मधला, तुम्ही अप डाऊन दिसलात आम्हाला प्रत्येक वेळी. मात्र कधी कधी असं वाटायचं की वर्षाताई आता बॅकफुटला येत आहेत का, खेळतील की नाही, असा सगळ्यांना अंदाज होता की अशा वेळी वर्षाताई काय करतील. ज्यावेळेस शक्तीचा पावर लागायची त्यावेळेस वर्षाताई काय करतील, तिथे टिकू शकतील का, असा सगळा प्रश्न सगळ्यांना पडायचा. तुम्हाला तिथे काय वाटायचं? मला तिथे ना खरं सांगायचं तर बिग बॉस मध्ये मला असे बरेच क्षण आले जेव्हा मला एकाकी वाटायचं, फार एकाकी. आणि तो एकाकी असा प्रवास होता शेवटपर्यंत.
माझं कुणीही तिथे अगदी जीवाभावाचं असं हो. कुणीच झालं नाही. जान्हवी आणि आर्या यांच्याबरोबर बऱ्यापैकी माझी चांगली दोस्ती झाली. जान्हवी तर बऱ्यापैकी माझ्या जवळ आली शेवटी. हो. पण तरी सुद्धा असं जीवाभावाचं कुणी माझ्या बरोबर स्टँड घेईल, उभं राहील, माझ्यासाठी कचाकचा भांडेल कुणाशी, कारण कचाकचा भांडण्याचा माझा स्वभाव नाहीये. Yes. मी कुणालाही सांगताना इनफॅक्ट बऱ्याच जणांना असं वाटायचं की आता बाहेर आल्यानंतर लोक मला काय म्हणतात माहितीये, तुम्ही छान ऍक्टिंग केली बिग बॉस मध्ये. म्हटलं ऍक्टिंग? मी तिथे ऍक्टिंग नाही केली, ते मी खरीच तशीच आहे. नाही म्हणे तसं नाही, आम्हाला तेच म्हणायचं असं ते म्हणाले. इनफॅक्ट मला असं कळलंय की पंढरीनी बाहेर आल्यानंतर अशी मुलाखत दिली की मी तिथे अभिनय करत होते बिग बॉसच्या घरात. मला आश्चर्यच वाटलं पंढरीने अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. मग मी जर ऍक्टिंग करत होते, तू काय करत होतास? तो सुद्धा ऍक्टिंग करत होता का? तर मला नाही वाटत मी कधी ऍक्टिंग करत. इव्हन अरबाज आणि तो वैभव मला म्हणायचे तुम्ही ऍक्टिंग करत आहात. म्हणलं अरे बाबा, बाहेर माझे जे हितचिंतक आहेत, माझे जे चाहते आहेत किंवा कुठल्याही सेटवरचे जे माझे को ऍक्टर्स आहेत, त्यांना जाऊन तुम्ही विचारा मी एरवी कशी वागते, एरवी कशी बोलते. आणि ते म्हणायचे तुम्ही अगदी अलंकारिक मराठी बोलता किंवा अशा प्रकारचं. म्हटलं असं नाहीये, बाहेर सुद्धा मी अशाच प्रकारची मराठी बोलते. कारण मला प्रेम आहे ह्या भाषेबद्दल आणि मला असं माझं मराठी साहित्याचं वाचन झालेलं आहे, त्यामुळे ते शब्द येतात. पण हे जे बाकीचे म्हणजे कचाकचा जे भांडणं आहेत, मला हे जे शक्तीचे प्रयोग असतात ना, तिथे टास्क असतात. कसं आहे, बिग बॉसचा वावर जो आहे तो एक तर टास्क मध्येच पण असतं तुमचं अस्तित्व आणि एक तर घरातलं अस्तित्व, असे दोन भाग आहेत तिकडे. त्यामुळे मला असं वाटतं की मी सगळ्यात सिनियर तिथे मीच होते. तुला सांगते, अक्षरशः माझ्या अंगावर काटा यायचा. नवीन टास्क सांगितला की मला असं वाटायचं बापरे काय वाढून ठेवलंय, कसं होणार, काय होणार. कारण हे सगळे एवढे शक्तिवान, यंग, तरुण, त्यामुळे त्यांना काही झालं, मला एखादं फ्रॅक्चर झालं, माझं काही तुटलं तर काय होणार असं मला सगळ्यात आधी वाटायचं. पण मी कधीही मागे हटले नाही. प्रत्येक टास्क मध्ये मी सहभाग घेतला. मी म्हटलं काय व्हायचं ते हो, पण असं नको कोणी म्हणायला की मी तिथे मागे पडले. पण कचा भांडणं हे आता बॅकफुटला मी गेले असं तुला जे वाटलं ते साहजिक आहे. पण पहिले 3 आठवडे तू बघशील तर मी तोंडाला तोंड दिलेलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे तिला माझ्या शांत पद्धतीनेच का होईना, पण मी तिला बऱ्यापैकीच ऐकवलं. निकीला ती माझ्यावर तुटून पडली, ती माझ्यावर, कारण तिचा स्वभाव असा आहे निकीचा, एक तर ती गजाग आहेच आणि ती बाहेरच्या जगात सुद्धा शांत असेल असं मला नाही वाटत. ती कशी चुलबुली आहे, तिला काहीतरी करायचं काहीतरी करायचं काहीतरी करायचं. आपल्याला कसं वाटतं बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर मी माझी आपली कुणाच्या वाटेला जाणार नाही, मी आपली व्यवस्थित सरळ वाटेने, असं नाही होत. तिकडे कुणीतरी तुमच्या वाटेला येतच, कुणीतरी तुमच्या वाटेला जातच, कुणीतरी, ते म्हणतात ना हिंदीमध्ये पंगा घेणं, कुणीतरी पंगा घेतच तुमच्या बरोबर. तेव्हा त्या माणसांबरोबर तसं त्यांना ते उत्तरं द्यावी लागतात. तर मी बॅकफुटवर गेले असं मला नाही वाटत. इव्हन रितेशजी मला बोलले की तुम्ही थोडंसं बॅकफुटला गेले, मध्ये तुम्ही दिसला नाहीत वगैरे. मला असं वाटतं की निकी बऱ्यापैकी बॅकफुटला गेली काही दिवसानंतर. म्हणजे ती आधी जशी माझ्यावर आक्रमक झाली, तुटून पडली, तशी ती नंतर तिला रिअलाइज झालं की माझा एक स्टँड आहे आणि त्या स्टँड पासून मी हटणार नाही. तिने मला प्रवृत्त करायचा प्रयत्न केला, पण मी प्रवृत्त झालेच नाही, कधीच झाले नाही. मी जी उत्तरं द्यायची ती तिला सडेतोड शाब्दिक माराच समोरच्याला गार करून टाकायचा. खरं तर तुमचा जो मराठी माझं ते तू म्हणालीस सुद्धा, जेव्हा तू बिग बॉसच्या घरात आलीस तेव्हा तू म्हणालीस तुमचं रौद्र रूप आम्हाला बघायचंय. त्यामुळे तसं रौद्र रूप आता तुला आश्चर्य वाटेल, ती एकदा कात्री घेऊन आली माझा स्ट्रेटनर कापायला आणि तिने मला अशी दाखवली कात्री. तर तेव्हा तिला असं वाटलं मी घाबरले. तिला नंतर मी म्हणाले तू काप ना, तू काप, मी दुसरा मागवीन, त्यात काय झालं, देवाच्या कृपेने मी मागवू शकते दुसरा. ती म्हणाली तोही मी कापेन. म्हटलं मग तिसरा मागवेन. म्हटलं दुकानात अनेक मिळतात ग, तू काप ना स्ट्रेटनर. मग मी तिचा कापू शकले असते. जर मी तिला तोडीस तोड करायचं तर तिचा ही बघ, ही कात्री, तुझा हा स्ट्रेटनर, म्हणून मी तिचा कापायचा असं मी करू शकले असते, नाही असं नाही. पण मी तसं नाही केलं, कारण मला असं वाटलं की तो एक स्ट्रेटनर आहे, एक गॅजेट आहे हे करायचं, ती त्याच्यावर मी राग का काढू माझा.
तर तसं मी केलं नाही. तसं मी केलं कारण तसं करायचं असतं कदाचित बिग बॉस मध्ये. तर कदाचित लोकांना अजून मजा आली असती की तिचा मी कापते, ती माझा कापते, मग मी परत कापते. त्याला काय अर्थ खरं तर अशा वर्षातही आम्हाला सगळ्यांना पाहायला खूप आवडलं पण मला असतं. मतं मिळाली असती का मग? हो, नक्कीच मिळालं. कारण की बाहेर आम्ही जे कमेंट्स पाहत होतो ना, त्यावेळेस आम्हाला दिसत होतं की वर्षाताई का का शांत बसतायत? वर्षाताई अच्छा. का शांत बसतायत? निकीला का ओके. उत्तर देत नाही? मात्र आधी सुरुवातीला तुम्ही जेव्हा जान्हवी सोबत तुमचा जेव्हा वाद झाला होता, त्यानंतर जान्हवी तुमच्या खूप क्लोज आली. म्हणजे अक्षरशः तुमचे पाय चेपणं म्हणा, हो. ह्या सगळ्या गोष्टी आणि यावर अंकिता, पॅडी दादा, ते खूप धनंजय यांचा असुरक्षित झाले. हां, त्यांना खूप असुरक्षित. असुरक्षित त्यांनी वाटलं. नंतर असं स्टेटमेंट पण केलं की का वर्षाताईंच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम मिळवण्यासाठी जान्हवी ताईंचे पाय वगैरे चेपते का? असे देखील प्रतिक्रिया त्यांनी घरातच दिल्या होत्या. हो, त्याचं मला आश्चर्यच वाटलं. हं, आता माझं प्रोडक्शन आहे आणि जान्हवीकडे काम नाहीये का मुळात? हं, मी तिला म्हटलं, तिने मला सांगितलं हे हं. जान्हवीनी, तुमचं प्रोडक्शन आहे, तुम्ही मला काम देणार आहात का? मी हं. म्हटलं हे हास्यास्पद आहे. जर तुला काम नसतं तर मी दिलं असतं गं. पण तुझ्याकडे ऑलरेडी काम आहे, तू एवढी फेमस आहेस, तर तुला मी कशाला अजून ब्रेक हं. देणार? त्यामुळे असं त्यांचा जो अंकिता किंवा पंढरीनी जर अशा प्रकारची हं. प्रतिक्रिया दिली असेल, तर मला ते खूप हास्यास्पद वाटतं आणि ते खूपच त्यांच्याकडून येणं म्हणजे खरं आश्चर्य. कारण त्यांना मी असं समजते ते दोघंही ब्रेनी आहेत, त्यांच्याकडे डोकं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं अशी प्रतिक्रिया येणं हे खूपच आश्चर्यकारक आहे. पण पंढरी आणि अंकिता यांच्यापासून मी दुरावले. दुसऱ्या कारण तुम्ही हळू-हळू. त्याच टीममध्ये होतात. हो. आधी मी बी टीममध्ये होते. हं, तर मी सगळ्यांना म्हणते तथाकथित माझा जो बी ग्रुप होता, हं, त्याच्यात माझी त्यांना कधी आठवण यायची, जेव्हा त्यांना गरज होती, हं, तेव्हा त्यांना माझी आठवण यायची. हं. एरवी वर्षाताई आपल्या ग्रुपमध्ये आहेत, हं, याचं त्यांना भान सुटायचं अनेक वेळेला. म्हणजे एकदा काय झालं, कॅप्टन्सीची निवडणूक होती. हं, तेव्हा त्यांनी सरळ ठरवलं की धनंजयला आपण कॅप्टन करणार आहोत. हे मला सांगितलं पण नाही. करायला माझी काहीच हरकत नाही, पण माझं मत घ्यायला नको होतं का त्यांनी? त्यामुळे अशी समीकरणं बदलतात. एकदा मला पंढरी काय बोलला, "आता तुम्हाला निकी जवळची कशी वाटते? आता ती चांगली आहे ना तुमच्यासाठी?" अरे म्हटलं, चांगलं का वाईट हा प्रश्न असेल. हं, म्हणजे कारण ती काय म्हणाली, "वर्षा ते तुम्हाला लागलं नाही ना?" असं तिने मला टास्कमध्ये एका विचारलं. हं. ते त्याला खटकलं पंढरीला. म्हटलं, "तुला का खटकलं? जेव्हा अरबाजच्या तू जवळ गेलास, जेव्हा आमचे ग्रुप्स जोड्या बांधल्या गेल्या, हं. तेव्हा तू अरबाजच्या इतक्या जवळ गेलास, तेव्हा तुला अरबाज चांगला वाटला का?" असा मी तुला जर प्रश्न विचारला असता, तो हास्यास्पद नव्हता का त्यावेळेला? मी तुला कधीही असा प्रश्न विचारला नाही आणि तू मला आता असा प्रश्न विचारतोयस. म्हटलं, तिने जर माझी काळजी केली तर ती खोटी आहे असं मी का समजू? तिने नक्कीच. जेन्युइनली मला विचारलं. आता हो. समजा मी बेशुद्ध पडले आणि चार चौघं जो माझा शत्रू आहे तो जर माझ्या जवळ आला आणि त्यांनी जर मला त्यावेळेला पाणी पाजलं, याचा अर्थ त्याची काळजी त्यावेळेची खोटी असते का? असं नसतं ना. त्यावेळेला तुम्ही तसं वागला कारण ते नॅचरल आहे. ते हो. फार काय म्हणतो आपण त्याला, ते उपजत म्हणजे आपण अ, म्हणजे काय म्हणतो इन्स्टिंक्टिव्हली आपण तसं जातो. हं, कुणीही पडलं, कुणालाही पाणी हवं असेल, आपण शत्रू का मित्र त्यावेळेला नसतो. आपण ते एका माणुसकीच्या दृष्टीने करतो. हं. तर मला आश्चर्यच वाटलं अशा प्रकारचे जे प्रश्न असतात. त्यामुळे त्या घरात वागताना प्रत्येक वेळा सांभाळून वागावं लागतं. पण ती फार सांभाळून मी कधी वागले नाही. मी माझ्या पद्धतीनेच वागले. आणि म्हणूनच काही काही वेळेला माझे खटके उडाले पण त्यांना मी तशी उत्तरं दिली. हो. फक्त मी भांडले नाही एवढंच. पण आता सगळ्यांचं मत, तुम्हाला असं वाटलं सगळ्यांना की मी कचा भांडायला पाहिजे होतं. हं. हो, मी भांडू शकले असते. पण मग ते बेरिंग असलं असतं माझं. मला असं वाटतं की ती मी नव्हते. कारण मी अशी खरं म्हणजे भांडू शकत नाही का? शकते, मी भांडू शकते. कारण काही जणांना मी इथे बाहेरच्या जगात हं. आत्ता म्हणजे एरवीच्या आयुष्यात हं. मी कधी ऐकवते काही गोष्टी. माझ्या पद्धतीने ऐकवते. आणि कधी माझा आवाज चढा सुद्धा होतो. तर तो थोडासा चढा सूर कदाचित मी लावायला पाहिजे होता बिग बॉसमध्ये. नेक्स्ट टाइम समजा मी वाईल्ड कार्ड कधी एंट्रीवर. गेले, वाईल्ड कार्डमध्ये तर मला जायला आवडणार नाही. कारण वाईल्ड कार्डमध्ये गेल्यानंतर काय होतं माहितीये का? ऑलरेडी सगळे तिथे आपले जम बसवून असतात हं. आणि त्याच्यानंतर आपण जातो. त्यामुळे सगळे असे थांबलेले असतात की यांना आम्ही टिकून देणार नाही वगैरे. हं. त्याला मी घाबरत नाही. पण तरी सुद्धा मला पहिल्यापासूनच जायला आवडेल जर गेले तर. हं. आणि हा जर-तरचा प्रश्न आहे. Yes. पण जर समजा अशा वास्तववादी ह्याच्यात मी गेले, तर कदाचित थोडासा चढासूर लावेन. मला असं वाटलं की बापरे!
मला मतं मिळाली म्हणजे घाबरले असं नाही, पण माझा तो स्वभावच नाहीये. त्यामुळे कदाचित मी तशी वागले. नाही, आम्ही पाहिलं नंतर बिग बॉसच्या घरात तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम खेळत होतात, तरी सुद्धा एक असतं ना कम्फर्ट झोन, कोणासोबत तरी आपल्याला गप्पा मारायला खूप आवडतात, कोणासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. असं कोण होतं घरात तुमच्यासोबत? मला आर्या आवडायची. तिच्याबरोबर मी चांगली मैत्री केली. ती बरीच एकाकी असायची सुरुवातीला. ती थोडीशी लहरी आहे आर्या. पण ती सडेतोड उत्तर देणारी आहे आणि तिच्यात शक्ती सुद्धा आहे. पण मानसिक शक्ती थोडी कमी पडते बरं, तिच्यामध्ये. आर्याचं तुम्ही नाव काढलं तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की आर्यासोबत जे घडलं, म्हणजे तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं, हा तिच्यासोबत झालेला अन्याय आहे असं तुम्हाला वाटतं? हो, मला असं वाटतं. कारण निकीचा बराच मार तिला खावा लागला, शारीरिक. येस. बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येक वेळेला ती गंभीर जखमी झालेली आहे. म्हणजे एखादा टास्क संपला की आर्याला इथे लागले, तिथे लागले, ते सगळे निकीच्याच खुणा तिच्या अंगावर असायच्या. त्यामुळे ती म्हणजे अगदी बऱ्यापैकी मार तिला लागलेला आहे. त्या मानाने तिने कमी मारले दुसऱ्यांना, पण मला आणि तिला एक दोनदा मला वाटतं तिने ढकलून दिलेलं आहे आणि तिला म्हणजे बराच म्हणजे फ्रॅक्चर फक्त झालं नाही तिचं, पण बराच तिला मार लागलेला आहे. तर मला असं वाटतं की शेवटी जेव्हा तिने ते मारलं, म्हणजे अन्याय झाला म्हणजे कुठल्या बाबतीत, तिने शेवटी जे तिला थोबाडीत मारलं ते तिने कंट्रोल करायला पाहिजे होतं, निश्चितच. कारण काय होतं की आधी एकदा जान्हवी आणि निकी तिच्या अशा नादी लागल्या की त्यांनी ढकललं सुद्धा तिला. जान्हवीने सुद्धा तिला ढकललं, तेव्हा तिने तिला स्वतः कंट्रोल केलं. त्याच वेळेला नेमका तिचा कंट्रोल सुटला. तर तो तिने कंट्रोल नाही सोडायला पाहिजे होता असं मला वाटतं. पण अन्याय तिच्यावर झाला असं मला निश्चितपणे वाटतं. कारण जेव्हा निकी आणि जान्हवी तिच्याशी अशा वागल्या, तेव्हा तिच्या बाबतीत नेमकी ती पकडली गेली. त्यावेळेला ती थोबाडीत मारणं, जे हिंसा, हा जो प्रकार आहे, हा जो नियम आहे, त्या हिंसेमध्ये ती नेमकी आली त्या ह्याच्यामध्ये, आणि म्हणून ती घराच्या बाहेर झाली. तर मला असं वाटतं की प्रत्येक नॉमिनेशन मधून आर्या सही सलामत बाहेर पडली तर ह्या आर्या शेवटपर्यंत आली असती आणि तिच्यात ती कुवत होती, शेवटपर्यंत टिकून राहायची. तर मला असं वाटतं की वाईट वाटतं, खंत वाटते की आर्याला ती संधी मिळाली नाही. ताई, नुकतीच आता दिवाळी झालेली आहे, फराळ आपण सगळ्यांनीच खाल्ले असतील, फराळ, फटाके, हे सगळेच धमाल मस्ती केली आहे. तर तुम्हाला बिग बॉसच्या घरातल्या कंटेस्टंट मध्ये कोणाला फराळाची किंवा कोणाला फटाक्याची उपमा द्यायची असेल तर कोणाला द्या? फटाके बरेच होते. धनंजय होता. धनंजय कुठला फटाका होता? धनंजय फाट 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 ते वाजत राहायचं. तो म्हणजे असा होता की काही फक्त आरडा ओरड, म्हणजे टिपेचा सूर लावायचा एकदम, आणि तो लावत राहायचा, तेच रिपीट करत राहायचं. दुसऱ्याचा आवाज वर यायला द्यायचाच नाही. म्हणजे तो 10 मिनिटाचा फटाका असतो ना, तो वाजत राहतो, आपल्याला बोलू आता संपेल आता संपेल आता संपेल असं वाटतं. तसा तो धनंजय 10 मिनिटाचा तरी फटाका होता. म्हणजे तो त्याचा वाजत वाजत वाजत, अरे थांब आता तरी थांब, कशाला कोकलतोस, कशाला. म्हणजे हे बघ, हे सगळं मी त्यांच्याबद्दल बोलते, खेळासंबंधी आहे. बाहेरचं त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे मला माहिती नाही, पण खेळात तरी त्याचं व्यक्तिमत्व असं होतं. तसंच निकी जी आहे ती पण बऱ्यापैकी फटाकाच होती. तिचं तोंड तर असं, म्हणजे तिला मला वाटतं आवाजाची देणगी आहे, तिला काही गायचं बिचं नसतं. त्यामुळे ती अशी ठणाणाच करायची ती. आणि ठणाणा हा शब्द ती माझ्याकडनंच शिकली. आणि नंतर निकी बरोबर माझी बऱ्यापैकी मैत्री पण झाली. आणि तशी ती म्हणजे टाइमपास पण तिच्या बरोबर बऱ्यापैकी व्हायचा. ती म्हणजे अशी फुल टाइम एंटरटेनमेंट म्हणतो ना आपण, ज्याला आपण म्हणतो फुल टाइम, कधीही तिला इश्यू काही लागत नाही. आणि इश्यू तयार कसे करायचे, विषय तयार कसे करायचे, हे निकीच्या डोक्यात पटकन येतं, की कुठला विषय घ्यायचा आणि कुणावर चढाई करायची हे तिला चांगलं माहिती आहे. त्यामुळे ती पण फटाकाच आहे. आणि बाकी अंकिता वगैरे ती म्हणालीच तसं की कधीतरी म्हणजे ती विशेष असा आवाज नसायचा तिचा. पण जान्हवी मला वाटतं एक चांगली करंजी आहे, म्हणजे जी गोड पण आहे, नमकीन पण आहे, अशी जान्हवी मला फार आवडायची. सूरज बद्दल काय सांगाल ताई? सूरज एक चांगला मुलगा आहे. म्हणजे तो कसा आहे, तो मितभाषी आहे आणि तो खरं बोलू शकतो. तो जर मूड मध्ये आला तर चांगलाच बोलतो आणि त्याला सगळं समजतं. पण त्याची शक्ती मला आश्चर्य वाटायचं की मैदानात तो ज्या प्रकारे खेळायचा ना,
तो असा नुसता गप्प बसायचा. आपल्याला असं वाटायचं त्याला काही कळलेलं नाही, पण त्याला ते समजवायचे, सूरज तुला अमुक 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 करायचं, ठीक आहे. त्याची असं तो खेळाडू वृत्ती चांगली होती. खूप चांगली होती. हम्म. पण घरात कसं आहे, तो सुरुवातीला तो म्हणायचा, बिग बॉसना सुद्धा सांगायचा, मला ते कळत नाही, मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही. पण नंतर तो चांगली उत्तरं द्यायला लागला. एकदा तो काय झाला, गप्प झाला तो. तर अंकिता त्याला म्हणाली, अरे गप्प काय बसत, खेळतोय ना, हम्म. असं तो म्हणाला. तर त्याचं ते उत्तर मला आवडलं. म्हणजे तो म्हणाला, मी तुम्हाला वाटतोय की मी शांत बसतोय, पण करतोय ना, हे काय आहे मी करतोय ते. तर नंतर तो बऱ्यापैकी तरबेज झाला. म्हणजे आणि त्याची उत्तरं वगैरे, एकच तो वाक्य बोलायचा, एक शब्द बोलायचा, पण ते अर्थपूर्ण बोलायचा. तर मला असं वाटतं की तो आयुष्यात यशस्वी होईल हम्म. आणि लक सुद्धा त्याच्या बाजूनी आहे. येस. लक फॅक्टर त्याचा चांगला आहे. तो जसं म्हणायचा, आणि एकतर त्याची विल पॉवर स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने तो बोलायचा की मी ही ट्रॉफी घेऊन जाणार आहे, आणि तसा मॉक इंटरव्ह्यू सुद्धा अभिजितने एकदा हो. त्याचा घेतला. तर मला असं वाटतं की तो मॉक इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तेच बोलला की मी ही ट्रॉफी घेऊन जाणार त्याचा आहे. सिक्स सेन्स चांगला होता. हो, त्यामुळे मला असं वाटतं की तो आयुष्यात यशस्वी होईल आणि झाला पाहिजे. येस. कारण ज्या त्याने खस्ता खाल्ल्या आहेत आयुष्यात, आता तरी देवाने त्याच्यावर कृपा केलीच पाहिजे. आणि तो आता नक्कीच. तरुण आहे, आयुष्य पडलेलं आहे त्याच्या समोर. तसंच अभिजित सावंत हा माझा एक चांगला सदस्य होता वावरणारा, की अभिजितनी कधीही कुणाला दुखावलं नाही. हम्म. आणि तो एक पारदर्शक असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. आणि तो एकतर तो गातो छान, आणि त्यामुळे माझे त्याचे सूर चांगले जुळले. आम्ही डुएट्स पण काही हो. त्याच्यात गायलो. ते तुम्हाला दाखवले की नाही मला माहिती नाही. हम्म. दाखवले काही काही जे होते काही ते काही दाखवले. दाखवले. बरं, साथी मधलं गाणं किंवा माझं एक कोकणी गाणं होतं, हो. ते त्याच्याबरोबर मी गायची आणि मला मजा यायची. कारण तो एक चांगलं व्यक्तिमत्व होता. मला असं त्याला मी शंकरपाळी म्हणेन. शंकरपाळ्याची उपमा गोड. मी अभिजितला देईन. तर तो एक चांगला, त्याच्याबरोबर सुद्धा माझे चांगले सूर जुळले आणि कम्फर्ट झोन. कधीही मला असं वाटायचं की अभिजित बरोबर छान बोलावं. अर्धा तास सुद्धा मी त्याच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. तर जान्हवी, आर्या, अभिजित यांच्याबरोबर माझी चांगली मैत्री झाली आहे. yes. सूरज सुद्धा काही काही वेळेला माझा चांगला कम्फर्ट झोन असायचा. मी त्याच्याशी अर्धा तास सुद्धा गप्पा मारले. तो मला आई म्हणायचा. आणि आम्ही खरं सांगू का, सगळेच त्याच्याशी चांगले वागायचे. अच्छा. घरामध्ये कुणीही हो. त्याला दुखवायचं नाही, त्याला चांगलं बघायचे सगळेजण. बरं, पॅडी दादाला कोणाची उपमा द्याल, फटाक्याची का फराळाची? फराळामध्ये मला वाटतं तो कोण आहे, तो जरा चकलीची देऊया का आपण त्याला. ते चकली आहे, थोडासा तो काय म्हणतो आपण, धूर्तपणा आहे पंढरी, हे मला माहित पण नव्हतं. त्यांचा धूर्तपणा तुम्हाला कुठे जाणवला? थोडासा धूर्तपणा बऱ्याच वेळेला जाणवला. बऱ्याच वेळेला तो ज्या पद्धतीने बोलतो ना, तो फार असा खोचक बोलतो. ते खोचक बोलणं एकतर मला आवडत नाही. मी सगळ्यांना म्हणते, डायरेक्ट बोला ना, जे काय बोलायचं ते खोचकपणे का बोलता. तर तो खोचक स्वभाव त्याचा आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर तो मला म्हणाला, कोथिंबीरचा मुद्दा झाला. हो. तर तो म्हणाला की तुम्ही आमची माफी मागितली नाही, पण तुम्ही रितेशजींची माफी मागितली. म्हटलं माफी म्हणजे मी त्यांना म्हटलं की जर माझं चुकलं असेल तर मी तुमची माफी मागते, कारण तुम्ही बिग बॉस नंतर तुम्हीच आहात. हो. म्हणून मी त्यांचा मान ठेवायचा, म्हणून त्याची, याचा अर्थ त्यांनी तुम्हाला माफी मागायला भाग पडलं तर. म्हणजे हे खोचक प्रश्न झाला. म्हणजे जसे वकील विचारतात ना शब्दात गुंडळ. हा, तसं तो बऱ्याच वेळेला विचारायचा. म्हणजे आता निकीनी तुमची काळजी केली म्हणजे आता निकी तुमच्यासाठी चांगली झाली तर, अरे हा खोचक प्रश्न नाही का. आणि तुम्ही निकी बरोबर कसे गेलात, मस्क्यासारखे गेलात हो तुम्ही त्यांच्याबरोबर. आता मस्का वगैरे ही उपमा तू का देतोस, मस्क्यासारखे म्हणजे तुझा मस्का मला कमी पडला म्हणून मी तिकडे गेले, असं मी त्याला उत्तर दिलं. तर अशा प्रकारची गोष्टी तो असं प्रकारचं बोलणं तो करतो. आणि अंकिता तर बापरे, ती तर कोशातच असते. तर मी तिला म्हटलं, तू एवढी कोशात का जाते. एखादा प्रश्न जर आता समजा मी तुला विचारला, तू चहा घेणार आहेस किंवा नाही, तर ती अर्धा तास लावते हो म्हणायला. ती विचार करते आता हो म्हण, आणि मी थांबले काय ही म्हणते, आणि मग थोड्या वेळानंतर हो असं ती एक हळूच उत्तर देते. एवढा खडूसपणा, मला वाटतं ती खडूस आहे बऱ्यापैकी. म्हणजे बिग बॉसच्या घरात तरी होती, बाहेर नसेल, पण बिग बॉसच्या घरात ती बऱ्यापैकी खडूसपणे वागली माझ्याशी. बरं, अंकिता सोबत काम करण्याची संधी मिळाली तर करा? हो, करेन ना.
हे बघ, बाहेर आल्यानंतर मी तिथे सुद्धा सगळ्यांना सांगायची, आणि आमचं जर कडाक्याचं भांडण माझं जर कुणाबरोबर झालं, इवन निकी बरोबर, संध्याकाळी किंवा रात्री झोपताना मी कधीही कुणाशी वैर ठेवलं नाही मनात. सगळ्यांना माहिती आहे मी नॉर्मल वागायची त्यांच्याशी, नॉर्मल एकदम. म्हणजे कसली खंत मनात न ठेवता, कसलाही राग मनात न ठेवता. त्यामुळे आज माझं कुणाशी वैर नाही असं मी म्हणेन. जे आमचं होतं ते त्या घरात होतं. घराच्या बाहेर गेल्यानंतर आता त्यांचे खरे स्वभाव मला घरात दिसले आहेत, आणि ते खरेच असतील. कारण कसं असतं, आपल्या सुप्त भावना ज्या आहेत त्या अशा कठीण प्रसंगीत बाहेर येतात. आपल्या सुप्त इच्छा किंवा सुप्त भावना किंवा एखाद्या प्रसंगी कडवटपणा सगळा तो तिथे येतो. पण तशा प्रसंगात आपण बाहेरच्या जीवनात तरी अडकणार नाहीत. आता अंकिता बरोबर जर मी काम केलं तर मी तिच्याबरोबर किती तास असेल, 4-5 तास, 8 तास. तिच्याबरोबर मला 24 तास तर राहायचं नाहीये. त्यामुळे का नाही, मी असं समजते की ती एक नॉर्मल मुलगी आहे. पण घरात तिचा मला असा अनुभव आला. याचा अर्थ बाहेर तिच्याशी माझं वैर आहे किंवा मी तिच्याबरोबर काम करणार नाही अशी मी शपथ कुणाच्याही बाबतीत घेतलेली नाहीये. मी सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे. बरं, आता आपण बिग बॉस मधल्या सगळ्या कंटेस्टंट बद्दल बोललो, पण एक राहिला अरबाज बद्दल तुमचं मत काय? अरबाज एक चांगला मुलगा आहे. मला असं वाटतं तो एक गोड मुलगा आहे. मला एकतर त्याचा रुबाबदार व्यक्तिमत्व आवडतं. मी त्याला आधीच म्हटलं की तुझं व्यक्तिमत्व मला, त्याचा चेहरा जो आहे ना तो इतका गोड आहे, इतका इनोसेंट आहे, आणि तो फक्त निकीची बाजू घ्यायचा आणि तिचा स्पोक्स पर्सन असल्यासारखा तो वागायचा. काहीही मी निकीला बोलायला गेलं तर तो माझ्या अंगावर यायचा, तो माझ्याशी भांडायचा. म्हटलं अरे तू का भांडतोयस, तिला भांडू दे ना. त्यामुळे तिचा स्पोक्स पर्सन बिचारा तो झाला तिकडे. पण शेवटी 7-8 एपिसोड झाल्यानंतर किंवा 7-8 आठवडे झाल्यानंतर तो त्याचा स्वतःचं मत व्यक्त करायला लागला. कधी कधी तो निकीला सांगायला लागला हे तुझं चुकतं, हे तो नंतर सांगायला लागला. आणि तो असा तिकडे आपल्या खेळाकडे येत असतानाच आउट झाला. त्याची मला खंत आहे. ज्या दिवशी तो आउट झाला मला प्रचंड धक्का बसला. मला असं वाटलं की अरबाज कसा आउट झाला, त्याला मतं कशी नाही मिळाली. कारण तो मैदानी खेळात सुद्धा त्यांनी संग्राम सारख्याला सुद्धा टक्कर दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो एक छान मुलगा आहे, आणि माझी त्याच्याशी छान मैत्री झाली नंतर. बरं, घरात आपण निकी अरबाज ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात, मात्र बाहेर आल्यानंतर देखील निकी अरबाज हे जे सोशल मीडियावर गाजतं हे तुम्ही पाहिलात की नाही व्हिडिओ? हो पाहिले ना. काही वेळेला मी म्हटलं अरे वा, म्हणजे बिग बॉस 2 झाला तो. म्हणजे बाहेर आल्यानंतर बाहेरच्या जगात मी रोज त्यांना बघती आहे. ऑफकोर्स त्यांचं पेअर चांगलंच आहे, त्यांचा दोघांचा खेळ एकमेकांना पूरक असाच होता. एकमेकांशिवाय खरं म्हणजे ते तिथे अपूर्ण होते. मला वाटतं समजा निकी आउट झाली असती आणि अरबाज एकटा राहिला असता तरी सुद्धा तो चांगला खेळला असता. पण निकी शेवटपर्यंत राहिली, अरबाज आउट झाला. पण बाहेर आल्यानंतर सुद्धा ते इतके चांगले सगळीकडे गाजवतायत. म्हणजे मला लोक विचारतायत की तुम्ही एवढे सोशल मीडियावर का नाही दिसत, आणि निकी आणि अरबाज दिसतायत, सूरज दिसतायत. तर तो त्यांचा प्रश्न आहे आणि चांगला आहे. त्यांचं मी अभिनंदन करते. चांगलं आहे. काय म्हणतो आपण त्याला, कीप इट अप. नक्कीच. ताई, आपण बिग बॉस मधून आता जरा पुढे जाऊया. आपण प्लीज. ताई, बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं, म्हणजे सुपरस्टार ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम केलंय. पण हनीमून मध्ये तुमच्यासोबत अश्विनी पावे होत्या, ऋषी कपूर सर होते. ज्यावेळेस असे सगळे शूटिंग दरम्यान काही असे काही खास किस्से घडलेत का यांच्यासोबत, म्हणजे काही असे किस्से आहेत का जे तुम्हाला शेअर करूशे वाटतंय ऋषी कपूर सरांसोबत, मिथुन चक्रवर्ती सरांसोबत? हो, ऋषी कपूरचं मी हल्लीच खुल्लम खुल्ला नावाचं आत्मचरित्र वाचलं. तर ते आत्मचरित्र मला फार आवडलं. कारण ते असं काय म्हणतो आपण त्याला, एक फेरीटेल सारखं आहे की राज कपूरचा मुलगा, त्या काळातलं ते वातावरण, हे ते वगैरे. मला ऋषी कपूर नेहमी फार खडूस वाटले. जेव्हा मी हनीमून हा चित्रपट त्यांच्याबरोबर करत होते तेव्हा मला असं वाटायचं की ते फार स्वतःला समजतात. म्हणजे मी राज कपूरचा मुलगा आहे, मी ऋषी कपूर आहे, बॉबीचा मी हिरो आहे, सुपरस्टार आहे, किंवा प्रेमरंगचा मी हिरो आहे, आणि मी कपूर घराण्याचा आहे, हे फार मला असं जाणवायचं. ते यायचे, हॅलो वर्षा, हाऊ आर यू, व्हॉट्स अप. ते जास्त हसायचेच नाहीत.
ते असंच त्यांचं हाय हाव यू, म्हटलं हे तोंड भरून हसत का नाहीयेत. त्यामुळे मी सुद्धा असे आय एम फाईन येस असं. त्यामुळे मला असं वाटायचं की त्या मनाने हम्म. अश्विनी बरोबर त्यांची फार गट्टी होती. अच्छा. कारण हिना तिने साईन केला होता तिच्या बरोबर, त्यामुळे मला थोडीशी असूया वाटायचीच. मला असं वाटायचं की अश्विनीशी मात्र हे छान बोलतायत आणि माझ्याशी एवढं बोलत नाहीयेत. मग मी वेगळीच बसायची. म्हणजे मी असं, कारण माझा स्वभावच नाही तसा. जर समोरून कोण माझ्याशी बोललं नाही ना जास्त, तर मी त्याच्या फार वाटेला जात नाही, मग तो कुणी का असे ना. त्यामुळे मी कधीच त्यांच्या वाटेला गेले नाही. खुल्लम मी वाचलं आणि त्याच्यात त्यांनी एक 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 आपल्याबद्दल लिहिलंय. मला असं वाटलं की ते संवेदनशील होते, ते फार संवेदनशील होते. त्यांनी काही किस्से जे लिहिले आहेत आणि मला माणूस म्हणून ऋषी कपूर कसा होता ते त्यांच्या त्या आत्मचरित्रातून कळलं. अच्छा. आणि मला असं वाटलं की खरंच ते फार संवेदनशील होते. ते एक चांगले आर्टिस्ट तर होतेच, पण एक चांगला माणूस सुद्धा होता ऋषी कपूर. त्याच्यात त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केलेला आहे. काय गरज होती त्यांना, कारण माझ्याबरोबर त्यांनी एकच चित्रपट केला आणि तो सुद्धा हनीमून नावाचा, माझ्याबरोबर किंवा अश्विनी बरोबर कदाचित असेल, नाही हिनं केला. पण नंतर अश्विनी त्याच्याबरोबर काम केलं तर मला माहिती नाहीये. पण ऋषी कपूरने माझ्या नावाचा उल्लेख केलाय त्याच्यात, माझं नाव आहे त्याच्यात. ही वर्षा उसगावकर ही हनीमून मध्ये माझी नायिका होती, त्याच्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे खुल्लम-खुल्लामध्ये त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की त्यांनी कदर केली माझी. म्हणजे आज मागे वळून बघताना असं वाटतं, आज ते हयात नाहीयेत, पण मला खूप भावलं ते त्यांचा उल्लेख करणं किंवा त्यांनी जो माझ्या नावाची त्यांनी कदर केली, एक आर्टिस्ट म्हणून माझी कदर केली आणि मला असं सद्भावना वाटली त्यांच्याबद्दल. त्यामुळे मला असं वाटतं की तो माझा गैरसमज होता, एक मिथ होतं इंग्लिशमध्ये म्हणायचं तर, की ऋषी कपूर हा खडूस होता. ते खडूस नव्हते, पण त्यांची ती वागण्याची पद्धत होती. आणि कधी कधी आपण फेस व्हॅल्यूवर घेतो काही गोष्टी, काही आपल्याला असं वाटतं दिसतं तसं नसतं म्हणतात, आणि ते खरंच त्यांच्या बाबतीत होतं. आणि नंतर त्यांनी हे पण लिहिलंय की मी काही काळ स्वतःला सुपरस्टार समजत होतो. मी असं समजत होतो की मी लाथ मारीन तिथे पाणी काढीन, अशा प्रकारची भावना, मला माज आला होता, असं त्यांनी लिहिलंय. आणि जेव्हा माझे पिक्चर सपशेल आपटले बॉबी नंतर, तेव्हा मी जमिनीवर आलो, माझे पाय जमिनीला लागले. म्हणजे ही जाणीव एखाद्या कलाकाराला होणं हे सुद्धा किती छान आहे. तर मला हे चांगलं वाटलं त्यांच्याबद्दल वाचून. तसंच मिथुन चक्रवर्ती हे नेहमी उशिरा यायचे सेटवर. गोविंदा हे फार उशिरा यायचे सेटवर. तर मिथुन चक्रवर्ती तर फारच उशिरा यायचे, म्हणजे 1-2 शिवाय ते आलेच नाहीत सेटवर. मी त्यांच्याबरोबर 3-4 चित्रपट केले आहेत. सगळ्या चित्रपटांबद्दल हाच अनुभव. पण मिथुन नेहमी माझं नाव सुचवायचे कुठल्याही. म्हणजे आता एक चित्रपट होता, त्याचं नाव त्रिनेत्र. त्यांच्याबद्दल एक चांगली गोष्ट माझ्या बाबतीत म्हणजे ते नेहमी म्हणायचे, वर्षा एक अच्छी कलाकार है, वर्षा एक अच्छी डान्सर है, तू उसको ले लो. तर त्रिनेत्र नावाचा हॅरी बवेजा, हरमन बवेजाचे वडील ते, म्हणजे आजच्या काळात कदाचित माहिती नसेल म्हणून सांगते. तर ते एक चांगले त्यावेळेचे प्रथितयश दिग्दर्शक होते. चांगले चांगले चित्रपट त्यांनी केले होते. तर मला आज खंत वाटते की तो मी चित्रपट केला नाही, कारण त्याच्यात थोडंसं शरीर प्रदर्शन होतं, काही सीन असे होते, म्हणजे थोडंसं बोल्ड सीन होते त्याच्यात. त्यामुळे मी तो केला नाही चित्रपट. आणि मिथुनजींना वाईट वाटलं की मी एवढं तुझं नाव सुचवलं. तुम्ही करना चाहिए था वो फिल्म, तुम्ही करनी चाहिए थी, क्यों नहीं की, असं ते मला म्हणाले. त्यावेळेला मी म्हटलं नाही ऐसा था वैसा. अरे वर्षा, ये तो आम बात है ना, तुम तो फिल्म इंडस्ट्री से हो, उसमें क्या है, असं ते मला म्हणाले. आणि आज खरंच मला खंत वाटते की मी त्रिनेत्र हा चित्रपट केला नाही. नंतर शिल्पा शिरोडकरनी तो चित्रपट केला आणि तो चित्रपट सुपर डुपर हिट झाला. तर तो जर केला असता तर अजून माझ्या चित्रपटातला एक काय म्हणतो आपण त्याला, एक चांगलं वळण मिळालं असतं. तर मिथुन बद्दल मला त्या बाबतीत सद्भावना आहे की ती नेहमी माझं नाव सुचवायचे. आणि तसंच चित्रपटातल्या कलाकारांबद्दल, विशेषतः जे ज्युनियर आर्टिस्ट आहेत किंवा जे लेबर म्हणजे ज्याला आपण म्हणतो टेक्निशियन्स आहेत, ह्यांच्याबद्दल ते खूप चांगलं काम करायचे. त्यांची एक युनियन होती, त्या युनियनचे ते चीफ होते. तर ते नेहमी ह्याच्यासाठी उशिरा यायचे शूटिंगला.
तर मला खूप आज मागे वळून बघताना असं वाटतं की त्यावेळेला मी त्यांना दोष देत होते की हे फार उशिरा येतात, पण त्यांच्या मागे खूप जबाबदाऱ्या होत्या आणि म्हणून ते उशिरा यायचे. वर्षाताई, आपण छान गप्पा तर मारतोच आहोत, मात्र तुमच्या जे प्रसिद्ध पिक्चर आहेत त्या सिनेमातील काही फोटोज आहेत गाण्याचे, ते मी स्क्रीनशॉट काढलेत. त्या गाण्याच्या आठवणी तुम्हाला आम्हाला सांगायच्या ते फोटोज पाहून थोडक्यात एका वाक्यात. आई गं, हा जो आहे सगळीकडे बोंबा बोंब मधला अशोक आणि माझं गाणं आहे ते अतिशय चर्चित गाणं आहे. म्हणजे खूप सुपर डुपर हिट असं गाणं आहे. ना सांगताचा आज हे कळे मला. ह्याच्यात चांगली आठवण म्हणजे अशोक जो आहे तो थोडासा त्याच्यात आपल्याला असा स्टिफ वाटतो ह्या गाण्यात, ह्या डान्समध्ये. मान वगैरे वळताना असा असा. ह्याचं कारण म्हणजे तो मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर आला होता. एका म्हणजे कदाचित म्हणजे तो खूप गंभीर असा त्याला ऍक्सिडेंट झाला होता. तो कसा बाहेर आला त्याच्यातनं हे मिरेकल, चमत्कार होता. तर त्याच्यानंतर केलेलं हे पहिलं गाणं अशोकचं ते हे अच्छा. ना सांगताचा आज हे कळे मला. हो. हे चोरीचा मामला हे गाणं आहे गंमत जम्मत मधलं. ह्याचं संगीत नृत्य दिग्दर्शन स्वतः सचिननी केलेलं आहे. त्यामुळे ते स्वतः मला नृत्य शिकवायचं, सचिन शिकवायचं आहे नृत्य. आणि तेव्हा रिहर्सल करताना तो मला म्हणायचा, रिहर्सल जर जमली नाही, कर 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 त्याची तालीम कर 4, 5, 6 हजार वेळा, असं तो म्हणायचा. म्हटलं 4, 5, 6 वेळा म्हणू शकतो ना, म्हणजे 4, 5, 6 हजार वेळा का? म्हणजे इतकी वाईट आहे का मी नृत्य करायला? त्याची म्हणजे तो मजा करायचा माझी. कर 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 वर्षा, 4, 5, 6 हजार वेळा कर याची रिहर्सल, मग येईल तुला ती स्टेप. हा मनमोहना राजसा तू स्वप्नातला, हे फार एव्हरग्रीन गाणं आहे. मनमोहना तू राजा स्वप्नातला. आशा भोसलेंचं मला पार्श्वगायन लाभलं आणि याच्यात थोडंसं शास्त्रीय नृत्य होतं, म्हणजे थोडंसं भरतनाट्यम होतं त्याच्यात. तर ते लक्षाचा आणि त्याचा दुरान्वयही संबंध नव्हता भरतनाट्यम बरोबर. त्याबरोबर तो आणि त्याच्यात तो एक हा असतो, कुली असतो, म्हणजे हमाल असतो आणि त्यामुळे त्याला साजेसं नृत्य तो त्याच्यात ती त्याला मुभा होती. तर ते सुबल सरकार म्हणून नृत्य दिग्दर्शक होते. ते आता स्वर्गीय सुबल सरकार, म्हणजे आता ते हयात नाहीयेत. तेव्हा तो काय म्हणायचा, एक टेक झाला ना, ओके फॉर मी असं म्हणायचा. म्हणजे सुबल सरकार म्हणायचं, अरे ओके फॉर मी मला म्हणू दे ना, तू का म्हणतो ना, अरे ओके फॉर मी. त्यामुळे तो टेक ओके झाला. त्यामुळे तो म्हणायचा, हे नृत्याचं जे कौशल्य आहे ते वर्षाकडनंच करून घ्या. आई ग, अक्षय कुमार बरोबर खबर छप जाएगी कल के अखबार में, हे घायल हुआ एक लड़का एक लड़की के प्यार में, असं ते गाणं होतं. आणि त्याच्यात अक्षय कुमार बरोबर हे आम्ही दिल्लीला केलं एका बागेत. त्याच्यात अक्षय कुमारला फर्स्ट फ्लोअर वरनं खाली उडी मारायची होती. तर त्याचा उत्साह एवढा दांडगा की एकदा दिग्दर्शकाला आवडलं नाही, एकदा नृत्य दिग्दर्शकाला आवडलं नाही, एकदा त्याला स्वतःला आवडलं नाही, असं म्हणून त्यांनी जवळजवळ मला वाटतं 10-15 वेळा तरी वरनं खाली उड्या मारलेल्या आहेत. म्हणजे इतका तो टणक आणि इतका फिट, म्हणजे मला आश्चर्यच वाटतं. मी म्हटलं कसा हा उड्या मारतो, म्हणजे अक्षरशः फर्स्ट फ्लोअर होता तो. म्हणजे एक बाग होती आणि त्याच्यात एक फर्स्ट फ्लोअर होता आणि त्याच्यावरनं त्याला खाली त्या गालीच्यावर, म्हणजे जो हिरवागार जे लॉन होतं त्याच्यावर उडी मारायची. पण तरी सुद्धा म्हणजे इतक्या वेळेला त्यांनी उडी मारली ह्याच्यावर. उधळीत ये रे गुलाल हे गाणं जेव्हा आजही मी कुठल्याही हे गंमत जम्मत मधलं गाणं आहे, नवरात्राच्या कुठल्याही मी कार्यक्रमात जाते तेव्हा हे माझं हक्काचं गाणं मला असतंच. कारण जनरली आपल्याला, कारण मला नृत्यप्रधान गाणी मिळाली, त्यामुळे उधळीत ये रे गुलाल हे अक्षरशः म्हणजे रासलीला जी असते कृष्णाची, ती ह्याच्यात तुम्हाला दिसते. ह्या नवरात्रीत आवर्जून लावलं जाणारं गाणं आहे. त्यामुळे मला फार आनंद आहे. कुठल्याही नवरात्राच्या सणात मी जाते किंवा दांडियामध्ये, तेव्हा हे गाणं हमखास वाजवलं जातं. लास्ट कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम ग, असं ह्या गाण्यात आहे. म्हणजे गोविंदा रे गोविंदा हे गोविंदाचं गाणं आहे. त्यामुळे गोविंदामध्ये सुद्धा हे गाणं हमखास वाजवलं जातं. त्यामुळे हमाल दे धमाल मधलं हे अतिशय छान असं गाणं आहे. ह्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं संपवून मी परत सचिनच्या दुसऱ्या, म्हणजे मी 3-3 शिफ्ट मध्ये काम करायची त्यावेळेला. त्या भूताचा भाऊ नावाचा एक चित्रपट होता. हमाल दे धमाल संपवून मी मड आयलंडला गेले. म्हणजे हे मला वाटतं फिल्मिस्तान मध्ये चित्रित झालं होतं गाणं गोरेगाववरनं. आणि तिथून मी मड आयलंडला गेले आणि एकाच दिवशी मी 2 गाणी 2 नृत्यांवर
नाचले. एक गोविंदाचं गाणं आणि एक ते भूताचा भाऊ मधलं मी कशी तुला रे भुलले, हे सचिन बरोबर माझं नृत्य होतं. तर 2 नृत्य मी एकाच दिवशी शूटिंग केलं त्याचं. बरं, हमाल दे धमालची एक अजून एक आठवण आहे, म्हणजे हमाल दे धमाल मध्ये अनिल कपूर यांनी छोटासा कॅमिओ केला होता आणि हो. त्यावेळी बॉलिवूड कलाकार आणि मराठी सिनेसृष्टीत काम करणं ही खूप मोठी गोष्ट होती. खूपच. ही काय आठवण आहे? अनिल कपूर ते आमचं फिल्म सिटीमध्ये त्याचं माझं शूटिंग झालं होतं आणि त्यावेळेला अनिल कपूर पहिल्यांदाच आयुष्यात भेटला मला आणि तेव्हा त्याचा तेजाब वगैरे येऊन गेला होता आणि त्यामुळे त्याचं एक मोठं क्रेज होती सगळ्या तरुणींमध्ये आणि मलाही होती की अनिल कपूर बरोबर आपण सीन करतोय. तर मला आश्चर्य वाटलं की आता ते मराठी बोलणार आहेत, ते अप्रूप. आणि त्यावेळेला मीही नवीन होते, म्हणजे तशी नवखीच होते आणि तरुण होते. त्यामुळे मला छान वाटलं की अनिल कपूर माझ्याशी मध्ये मध्ये, त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही असं तो बोलतो त्याच्यात मध्ये मध्ये. म्हणजे एरवी आम्ही हिंदीत बोलतो तो सीन पूर्णपणे. तर अनिल जी आप मेरे इस फिल्म में काम करेंगे उसमें, नाही त्याचा तसा मला काही प्रॉब्लेम नाही असं तो एक वाक्य मध्ये मध्ये बोलतो त्या सीन मध्ये. तर ते मला फार आवडायचं, म्हणजे की तो छान. आणि त्यांनी कुठलेही आडेवडे न घेता एकतर, आणि कुठलाही आपण स्टार आहोत असं न दाखवता माझ्या बरोबर तो सीन केला. तर मला कसलंही दडपण आलं नाही त्याच्याबरोबर काम करताना, कारण त्यावेळेला मी हिंदीत प्रवेश केला नव्हता. येस. वर्षाताई, शेवटचा प्रश्न आहे की आता सध्या नक्की. येस सध्या सगळीकडे म्हणजे बायोपिक निघत आहेत, तर आत्ताचे जे अभिनेत्री आहेत त्या अभिनेत्रीमध्ये जर समजा तुमच्यावर बायोपिक निघाला तर तुमच्या बायोपिक मध्ये कोणती अभिनेत्री पाहायला आवडेल तुम्हाला? फार कठीण आहे ग आता या प्रश्नाचं उत्तर देताना. एक तर ती माझ्यासारखी दिसली पाहिजे. खरं म्हणजे माझ्यासारखे दिसणारे कोण आहेत? फक्त घारे डोळे असून नाही चालणार ना. ती माझ्यासारखी दिसली पण पाहिजे. मला तरी आत्ता तसं कोणी दिसत नाहीये, म्हणजे कठीण प्रश्न आहे हा, कठीण. मला वाटतं एक काळ असा होता की अर्चना जोगळेकर आणि मी आमच्यात इतकं साधर्म्य आहे असं लोक म्हणायचे की मला अवॉर्ड मिळालं की तिला कॉंग्रॅच्युलेट करायचे, तिला मिळालं तर मला कॉंग्रॅच्युलेट. तर तशी कोणतरी आता तरुण असती तर मी म्हटलं असतं की तिला तुम्ही माझ्या बायोपिक मध्ये घ्या. तरुण कोण अर्चना जोगळेकर असती तर. पण तिच्यासारखी दिसणारी मला तरी आता कोणी वाटत आहे, पटकन अशी नजरेसमोर येत नाहीये. खूप वेळ तुम्ही मला दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. म्हणजे बिग बॉस मधून आल्यानंतर पहिली जी मुलाखत आहे ती तूच घेतलेली आहेस माझी, म्हणजे सविस्तर अशा प्रकारची. तर त्यामुळे धन्यवाद तेजल. आणि इतक्या दिवसानंतर मी तुला ही वेळ देऊ शकले त्यामुळे क्षमस्व. पण मला व्यवस्थित वेळ द्यायची होती आणि ती मी दिली याचं मला समाधान. धन्यवाद. देव बरे करू. येस. तर लोकशाही मिररमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.